नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची 12ही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे। गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो, त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो। त्यामुळे आपण या गुरु गोचरचे किंवा या गुरु राशी बदलाचे 12ही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुम्हाला कसा जाणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो, म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो, म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा अतिशुभ ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं। उदाहरणार्थ विवाह असेल, मुंज असेल, वास्तुशांती असेल, कोणत्याही शुभ कार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही, की गुरुबळाला फार महत्त्व आहे। गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम, भाग्य आणि दशम या 3 स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे। म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत, गुरुचं कारकत्वही आहे। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधुसंत, महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात, प्रभावाखाली येतात। गुरु जेव्हा चांगला असतो की गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो, बलवान असतो, तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो। गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 वर्ष 13 दिवस लागतात। रँडमली विचार केला तर हा गुरु 1 वर्षांनी राशांतर करतो की राशी बदल करतो। मागील 1 वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता, आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे। गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 2रा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा येतो, तेव्हा तो अतिशय शुभफलदायी आणि चांगली फळं देतो। या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 4था, 8वा, 12वा, 3रा आणि 6वा येतो, तेव्हा तो अतिशय अशुभ फलदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो। लक्षात घ्या, हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे। मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे, हाही विचार करा। म्हणजे 12ही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही। असा हा गुरु दिनांक 1 मे 2024 रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे। वृषभ राशीमध्ये हा गुरु 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 1 वर्ष आणि 12-13 दिवस कंप्लीट लक्षात घ्या। म्हणजे 14 मे 25 पर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे। आता आपण ज्योतिषशास्त्राने विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रह गोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं। परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल, कारण गुरुनी शुक्राला शत्रू मानले, अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं। परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय, त्यामुळे हा काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे। याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे, हा शुभ ग्रह आहे। त्याचबरोबर शुक्र ही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती 12ही राशीमध्ये सर्वात श्रीमंत, धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे। त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे। हे गुरुचं गोचर जागतिक, सामाजिक, जगासाठी, देशासाठी, सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे। विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील। मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे, हे लक्षात घ्या। विशेषतः ज्या राशींना हा गुरु, ज्या राशींच्या
षष्ठातून म्हणजे 6-8-12 स्थानातून गुरुचं गोचर होणार आहे ज्या 3 राशींना, त्या लोकांना मात्र या काळामध्ये 14 मे 25पर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची तुळ राशीच्या लोकांना काय फळे मिळतील याचा विचार करू. इकडे लक्ष द्या, ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा 7 अंकामध्ये आहे त्या लोकांची तुळ रास आहे. अशा या तुळ राशीच्या अष्टम स्थानातून गुरुचं गोचर होणार आहे. अष्टम स्थानातलं गोचर फारसं चांगलं नसतं. शनीचं पंचमातलं गोचर तेही फारसं चांगलं नसतं. राहू षष्ठातून आहे, तो शत्रुबाधा या दूर करण्यासाठी उत्तम आहे, मात्र आरोग्याच्या बाबतीत खराब आहे. व्ययातील केतूचं गोचर हे फारसं चांगलं नाही. म्हणजे या सगळ्या ग्रहगोचरीचा विचार केला तर तुळ राशीच्या लोकांना आगामी 1 वर्ष काळ हा परीक्षेचा असणार आहे, लक्षात घ्या. 1 मे 2024 ते 14 मे 2025पर्यंत तुळ राशीच्या लोकांना गुरु 8वा म्हणजे राशीच्या अष्टम स्थानातून जात असल्याने हा गुरु या लोकांना काहीचा प्रतिकूल व त्रासदायक जाणार आहे. या राशीला शनीचा आणि केतूचं गोचरही प्रतिकूल असल्याने या लोकांना शारीरिक मानसिक त्रास होणं संभवतं. अष्टम या अशुभ स्थानातून होणारं गुरुचं गोचर भ्रमण हे आरोग्याच्या बाबतीत थोडंसं प्रतिकूल जाईल. मात्र षष्ठेशून हा गुरु अष्टमात येत असल्याने विपरीत राजयोग होणार आहे. या विपरीत राजयोगामुळे काही लोकांना अचानक धनलाभ होणं, कमी श्रमातला पैसा मिळणं इत्यादी बाबतीत मात्र हा गुरु काही बाबतीत शुभ फळ देत जाईल. थोडक्यात या लोकांना आर्थिक लाभ चांगले करून देईल, मात्र मानसिक शारीरिक त्रास होणं संभवतं. अनारोग्य, मनस्ताप, संघर्ष, कष्ट, दगदग तसेच मानसिक अस्वस्थता, बेचैनी ह्या लोकांना राहील. 8व्या गुरुमुळे संघर्ष आणि कष्ट यामध्ये वाढ होईल. त्यामुळे ह्या लोकांनी मे 2025पर्यंत प्रामाणिक कष्ट करावे, संघर्ष करणं गरजेचं राहील, कायद्याचं पालन करावं, तसेच योग्य आहार व व्यायाम याकडे लक्ष दिल्यास या लोकांचा बराच त्रास कमी होईल असं दिसतं. आता आपण या गुरुची सविस्तर फळं बघूया. हा गुरु अष्टमात आल्यामुळे म्हणजे प्रतिकूल असल्याने या लोकांना आता नशिबाची, भाग्याची साथ म्हणावी तेवढी नसल्याने आता त्यांना प्रत्येक कामामध्ये संघर्षाने यश मिळेल. या लोकांना कष्ट आणि परिश्रम आता पहिल्यापेक्षा वाढवावे लागतील, म्हणजे यश मिळेल किंवा ह्यांना आर्थिक प्राप्ती होईल. तृतीयेश व षष्ठेश गुरु हा अष्टमात येत असल्याने या लोकांना मृत्यूपत्र, वारसा हक्क, पॉलिसी, ग्रॅज्युएटी, पेन्शन, बक्षीसपत्र किंवा लाचलुचपत अशा माध्यमातून अचानक मोठे धनलाभ होण्याची शक्यता राहील. थोडक्यात हा गुरु आर्थिक बाबतीत मात्र चांगली फळं देणारा जाईल. या गुरुचे आर्थिक बाबतीत जरी फळं चांगली मिळाली तरी आरोग्याच्या बाबतीत मात्र हा गुरु अशुभ फळदेय असणार आहे. का तो षष्ठातून राहूचं गोचर, व्ययातून शनीचं गोचर आणि अष्टमातून गुरुचं गोचर हे सगळ्या गोष्टी आरोग्याच्या बाबतीत प्रतिकूल आहेत. षष्ठेश गुरु अष्टमात येत असल्याने ह्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील. विशेषतः मधुमेह, स्थौल्य, यकृताचे विकार, लघवीचे विकार, किडनीचे विकार या लोकांना होणं संभवतं किंवा या लोकांच्या आजारामध्ये वाढ होईल. ज्या लोकांना आजार आहेत त्यांच्या आजारामध्ये वाढ होईल. यासाठी या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्यावा. या गुरुमुळे प्रत्येक कामामध्ये अडचणी, मनस्ताप तसेच प्रवासात दगदग आणि त्रास होणं संभवतं. एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होण्याची शक्यता राहील. शरीर कष्टामध्ये वाढ होईल, तसेच शरीराची कांती कमी होईल. त्यामुळे या काळात फार मोठ्या कल्पना आवर्त्या घ्याव्यात, शांत आणि संयमी राहावं आणि आरोग्य जपावं. या गुरुमुळे मुलांची चिंता वाढेल. भावंडे, नातेवाईक व शेजारी यांच्याशी संबंध बिघडतील. भावंडाविषयी प्रतिकूल घटना घडतील. काहींना अपघात होणं, तसेच घसा, डोळे, दात यांचे विकार होणं संभवतं. काहींच्या नोकरीमध्ये खंड पडेल. काहींना नवीन नोकरीचा शोध घ्यावा लागेल. प्रवासात दगदग होणं, तसेच अकस्मात मोठे खर्च होणं, नुकसान होणं या काळात संभवतं. एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर हा गुरु प्रतिकूल ठरणार आहे. त्यांना शिक्षणात आणि परीक्षेत अपेक्षित यश मिळणार नाही. विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करणं आणि मेहनत घेणं फार गरजेचं राहील. हा गुरु काहींच्या मान सन्मान, प्रतिष्ठामध्ये कमीपणा आणेल. शत्रूच्या कारवायावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. तसेच कायद्याचं पालन करावं लागेल. विशेषतः सरकारी नोकरदारांनी व लाचलुचपत करणाऱ्या लोकांनी ह्या काळात सावध राहावं, अन्यथा मानहानी, बदनामी, दंड, शिक्षा, कोर्ट कचेरी होऊ शकते. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह आता 15 मे 2025पर्यंत रखडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना या काळात संतती प्राप्ती किंवा गर्भधारणा इत्यादीमध्ये यश मिळणार नाही. वरील सर्व अशुभ फळे ह्या लोकांना 1 मे 2024 ते 14 मे 2025पर्यंत या राशीच्या लोकांना प्रकर्षाने मिळतील. गुरुची ही अशुभ फळे कमी मिळावीत किंवा मिळू नयेत किंवा ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला आता गुरुचे उपाय देणार आहे. मी आत्तापर्यंत आपल्याला ह्या गुरुचे
काही अशुभ परिणाम ह्या लोकांना बघायला मिळतील असं मी सांगितलं आहे. त्यामुळे ह्या लोकांनी मग काय करायचं, ह्या लोकांना हा जर त्रास टाळायचा असेल किंवा ही फळे जर नको असतील तर त्यांनी काय करायचं, तर त्या लोकांसाठी मी त्यांना उपाय पण देणार आहे. हे जर उपाय तुम्ही मनपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जर केले, मनापासून केले, तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुची प्रचंड किंवा अति अशुभ फळ न मिळता ह्या फळांची तीव्रता नक्की कमी होईल. लक्षात घ्या. यासाठी मी तुम्हाला तो उपाय सांगतो. हे उपाय तुम्ही 1 वर्ष मनापासून करा, तुम्हाला नक्कीच लाभदायक फायदे होतील. पहिला उपाय म्हणजे गुरुमंत्र. जो वेदोक्त ग्रंथोक्त जो गुरुमंत्र आहे तो म्हणजे आहे देवानांच ऋषीणांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा किंवा 108 वेळा हा मंत्र म्हणा, मनापासून म्हणा, नक्कीच तुम्हाला गुरुची कृपा होईल. त्यानंतर ज्या लोकांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो, त्याला आपण बीजमंत्र म्हणतो. तो म्हणजे ओम ऐं क्लीं बृहस्पते नमः. हा सुद्धा मंत्र दिव्य आणि प्रभावी आहे. हा तुम्ही 1 माळ रोज जप करा. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचे दर्शन घ्यावं व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये 1 पावशर हरभऱ्याची डाळ व गूळ घेऊन ते अर्पण करा. मी तुम्हाला दर गुरुवारी उपवास जमला तर उपवास करा आणि दत्ताचं दर्शन घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे. आणि दत्ताला तुम्ही एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अर्पण करा. हा पण दिव्य उपाय आहे, त्यांनी पण खूप चांगला फरक पडतो. त्यानंतर गोरगरिबांना साखर, धान्य, हरभऱ्याची डाळ, हळद, केशर, पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल आपल्या कुवतीप्रमाणे ते तुम्ही दान करा. कारण गुरुला ह्या आवडणाऱ्या किंवा दान देणाऱ्या प्रिय वस्तू आहेत. गुरुंना जर ह्या गोष्टी दान दिल्या तर गुरुची कृपादृष्टी होते. त्यामुळे गोरगरिबांना किंवा गरजूंना हे दान द्या. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. चौथा उपाय म्हणजे एक साधा मंत्र आहे, जर आपण तारक मंत्र म्हणूया काही म्हणूया तर तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे. ह्या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आहे. हा जर मंत्र तुम्ही रोज 1 माळ म्हटला तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुचे अशुभ परिणाम पाहायला नाही मिळणार, गुरुची कृपादृष्टी होईल. त्यानंतर 5वा उपाय म्हणजे काय, तर गरजू किंवा गरीब मुलांना अन्न, पुस्तक आणि वह्या दान करा. गुरु हा ज्ञानाचा, शिक्षणाचा कारक आहे. त्यामुळे जी लोक विद्यार्थी गरजू आहेत त्या लोकांना तुम्ही वह्या, पुस्तकं दान करा. लायब्ररीमध्ये पुस्तकं दान करा. ह्यानी गुरुची कृपादृष्टी होणार आहे. हा एक उपाय करायला हरकत नाही. आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय, सर्वात मुख्य आणि शेवटचं म्हणजे आपल्या आईवडिलांची, आपल्या गुरुजनांची, तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा, म्हणजे गुरुकृपा लाभेल यावर्षी. का तर गुरु हा शिक्षक आहे, ज्ञान देणारा व्यक्ती आहे. गुरु हा विनयी, शालीन, सद्गुणी, सदाचारी, नम्र व्यक्ती आहे. त्यामुळं तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा, गुरुजनांचा, विशेषतः आपल्या गुरुचा या वर्षी मान ठेवा. त्यांच्याशी तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे. यांची मनापासून सेवा करा. नक्कीच गुरुची दृष्टी तुमच्या होईल, कृपादृष्टी होईल आणि तुम्ही ह्या त्रासातून मुक्त व्हाल. हे लक्षात घ्या. या 5 पैकी जे तुम्हाला जमतील ते उपाय करा. नक्कीच तुम्हाला हा गुरु या त्रासातून मुक्त करेल आणि तुम्हाला गुरुची शुभफळे मिळावीत किंवा मिळो हे मी स्वामीचरणी प्रार्थना करतो.